नमस्कार. संस्कार यात्रा परिवारात आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. गेल्या काही दिवसांपासून आजी आणि जयच्या संवादातून आपण श्री विठ्ठल भक्तीचा दिव्य प्रवास अनुभवत आहोत. या मालिकेला आपण सर्वांनी भरपूर प्रेम दिलं, त्यासाठी सर्वांचे धन्यवाद. या कथा लिहिताना विठ्ठल माऊलीविषयीच्या माझ्या भावना मी कवितेत उतरवण्याचा प्रयत्न केला आहे. आशा करते त्या तुम्हालाही आवडतील. विठ्ठला, तुला शब्दांत मांडण्याचा माझा एक छोटासा प्रयत्न. विठुराया, तुझ्याबद्दल काय लिहू? विठुराया, तुझ्याबद्दल काय लिहू? जिथे शब्द अपुरे पडतात असा तू, जिथे शब्द अपुरे पडतात असा तू, आणि भावना ओथंबून वाहतात असा तू. संतांचा ठेवा तू, संतांचा ठेवा तू, आणि लहानपणीचा मेवा तू. वारकऱ्यांचा पांडुरंग तू, वारकऱ्यांचा पांडुरंग तू, आणि जनसामान्यांची माय माऊली तू. विठुराया, तुझ्याबद्दल काय लिहू? दिंडीतील अपूर्व सोहळा तू, दिंडीतील अपूर्व सोहळा तू, आणि अवघ्या महाराष्ट्राचे दैवत तू. डॉक्टर, पोलीस, सफाई कामगार यांच्या सेवेतील भक्ती तू, डॉक्टर, पोलीस, सफाई कामगार यांच्या सेवेतील भक्ती तू, आणि त्यांच्या सेवेतील परमात्म्याचे जिवंत दर्शन तू. विठुराया, तुझ्याबद्दल काय लिहू? रखुमाईचा ध्यास तू, रखुमाईचा ध्यास तू, आणि पंढरपूरचा श्वास तू. भक्त पुंडलिकाची सेवा तू, भक्त पुंडलिकाची सेवा तू, आणि संस्कारांची शिकवण तू. विठुराया, तुझ्याबद्दल काय लिहू? देवळातील देव तू, देवळातील देव तू, आणि भक्तीचा अखंड सागर तू, आणि भक्तीचा अखंड सागर तू. विठुराया, तुझ्याबद्दल काय लिहू? जय हरी विठ्ठल. कथा ऐकत राहा, भक्ती जपत राहा, आणि माऊलींचे नाम स्मरणात अखंड राहू द्या. आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा.